कणकाईच्या मनामध्ये आला. कणकाई तुकाराम महाराजांची आई. मनात आलं की बाबा हा एवढा सुंदर सोहळा, हा एवढा सुंदर रूप माझ्या कुटुंबातून आम्ही तर येत गेलो, आता वयाला आम्ही थकत चाललो, पण पुढे बाबा तुझी वारी चालू देवाची असेल रे. अरे तुझ्या हा पाठ माझ्या घरात अविरत चालू राहो, म्हणून माझ्याही पोटी जर एखादा पुत्र आला असता तर पुढे त्याची वारी चालू राहिली असती. कदाचित होऊ शकते खंडन होईल रे बाबा. हा एवढा विश्वंभर देवापासून चालत आलेला बंद पडेल अशी मनात कल्पना आणि फक्त कल्पना कणकाई मातेच्या. आणि तिथून ती बाहेर पडली आणि वोलोबा गेला. आजपर्यंत दरवर्षी वारीला वोलोबा दर महिन्याला जायचे, पण पांडुरंगाची मान खाली असायची आणि आता मात्र पांडुरंगाची मान वर होती. वोलोबा आले तुम्ही या. वोलोबा समजले, जाणकार होते, ज्ञानी होते, समजले की काय नाही काही गडबड झाली, आमच्या पत्नीने काहीतरी करता येईल मागत कर बघायला. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो. मनातून प्रथम नमन केलं पांडुरंगाला. पांडुरंगाला नमन केलं आणि तो निघाला. पांडुरंगा काय झालं, आतापर्यंत मान खाली होती ना, आता कशी तुमची वर आली बाबा. सांगितलं काय नाही, कणकाई माता आली होती, गेली ते, पण काही मागितलं का? नाही मागितलं, पण तिच्या मनात आला तो ओळखतो ना, तो परमात्मा आहे, तो तुमच्या मनातला ओळखतो काय आहे, मागण्याची काय गरज आहे तुम्हाला. आणि ती मनातली गोष्ट ओळखली आणि तुकाराम महाराज जन्मास आले. मनात आलेलं जर तुम्हाला मिळत असेल तर मग देवासमोर मागण्याची काय गरज आहे तुम्हाला, असा प्रश्न येऊ शकतो की नाही. पण संत म्हणतात काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची चालत असे. मग आम्ही देवा तुला अनुचित मागणार नाही, अनुचित मागणार नाही, पण उचित असेल तर मागल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी सोहळा चालू आहे. सोहळा चालू असताना आपल्या घरच्या बाहेर येतात. एखादी गरीब बाई असेल, आपल्या पतीला म्हणते झोपेत राहणारी, मंदिरामध्ये जातो मी 7 दिवस झाले, पण माझ्याकडे लुगडं फाटलेलं आहे, माझं लुगडं फाटलेलं आहे. लोक हसतील. पहा तुम्ही जाल तिकडे गांधी चौकात तर घेऊन याल 100-200 रुपयाचा एखादी साडी, एखादा कपडा, लुगडं आपल्या भाषेत घेऊन याल तुम्ही 100-200 रुपयाची. गरीब बाई आहे विचारे, पत्नीला मागितली आहे, पण ही अनुचित आहे का उचित आहे? उचित. ठाकरे साहेब उचित आहे. कशी आहे? उचित आहे. पण एखादी बाई जर घरी असेल आणि पतीला म्हणत असेल की तुम्हाला एवढं कळत नाही का शंकर बुवा, 2 तास झाले ना, माझी साडी भिजून टाकली, थोडीशी धूप घेतली असतं तर बरं झालं असतं. ही उचित आहे का अनुचित आहे? अनुचित. सर उचित आहे का अनुचित आहे? अनुचित. पतीला साडी धुवून टाकणं अनुचित आहे की उचित आहे? अनुचित. मग मी उचित मागल्याशिवाय पांडुरंगा तुला राहणार नाही आणि अनुचित मी कधीही मागणार नाही. हा आमच्या संताचा स्वभाव आहे. संताचा स्वभाव असा की तू अनुचित मागणार नाही, पण उचित मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये सांगतात की हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. तुझा विचरण व्हावा, तुझा Yeah.
दृष्टांत तुम्ही महाभारतामध्ये कुंतीचे नाव ऐकलं असेल. कुंती ही पांडवांची आई होती. कुंती पांडवांची आई. दुर्योधनाकडे राज्य आलं आणि कोणी असतात आपल्या इकडे असतात तिथे एक शकुनी मामा होता. या नालायक शकुनी मामानं भावाभावात भांडणे लावले. या शकुनी मामानं भावाभावात भांडणं लावले आणि सांगितलं या शकुनी मामानं की हे दुर्योधना, तू या कुंतीसाठी आपल्या नगरीच्या बाहेर एक मोठा भव्य लक्षागृह नावाचा बांधून दे. त्याचं नाव काय होतं? लाक्षागृह. लाक्षागृह बांधून दे. फार सुंदर रुमा हे ते चकाकी साफ रुमा बांधल्या. आणि कुंती मातेला सांगितलं. कुंतीचा एक फार मोठा अधिकार होता. कुंती मातेला सांगितलं की काकी, तुझ्यासाठी मी एक मोठा लक्षागृह बांधला आहे. तुझ्यासाठी सेवेसाठी मी दास्या देतो. 9 दास्या दिल्या होत्या. तू त्या ठिकाणी राहाव पांडवाला घेऊन. मी काय नाही करू शकत, मी राजाचा पुत्र आहे. म्हणून माझी काकीला सांगितलं प्रेमापोटी तू जा आणि त्या लक्षागृहाचा या हा सल्ला दिला होता या शकुनी मामाला. आणि तो लक्षागृह नावाचा जो बांधला होता तो पुरोचनाकडून बांधला होता. पुरोचन नावाचा मिस्त्री. हा पुरोचन नावाचा मिस्त्री नालायक. या पुरोचनाकडून बांधला आणि तिथे जा म्हणलं. तिने होकार दिला. होकार दिल्यानंतर ती आपल्या धीराकडे म्हणजे विदुराकडे आला. कोणाकडे आली? विदुराकडे. विदुराकडे आल्यानंतर विदुराला वाटलं अरे वैद्य साहेब ही कशी काय आपल्याकडे गंगा आली बा. तो एका झोपडीत राहत होता. 252 वाड्याचा मालक तो गेल्यानंतर पण एका झोपडीत राहत होता. आणि विदुर हा दुसऱ्या नंबरचा डॉन होता राजकारणामध्ये. हे डॉन थोडा दुसऱ्या नंबरचा डॉन तो विदुर होता. पहिल्या नंबरचा हा पंढरीचा नाथ पांडुरंग गोपालकृष्ण भगवान. आणि दुसऱ्या नंबरचा डॉन होता. त्याला जरी राजनीती खेळायची असेल कृष्णाला तर या विदुराला विचारल्याशिवाय खेळत नव्हता. असा हा विदुर होता. आणि विदुराकडे ती कुंती आली. कुंतीनं सांगितलं मला राहण्याकरता लक्षागृह बांधून दिलेला आहे. त्या ठिकाणी मी राहायला जाणार आहे. हा विचार होता. याने ते सगळं ओळखलं चाल दुर्योधनाची. आणि ओळखल्यानंतर सांगितलं की तू काय उत्तर दिलं? मी हो म्हटलं. हो म्हटलं तर तुला जावंच लागेल. तू जा. पण वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव,